छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं येथील ग्राम संसद कार्यालयात तालुका निधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमानं विविध विषयांवरील कायदेविषयक शिबिराचं आयोजन रविवारी करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी सिल्लोड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डॉक्टर एस खेडकर हे होते। प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे यांनी केले। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वकील आणि दिवाणी न्यायाधीश असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून माहितीचा अधिकार अंगीकारावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट VI मंडलेचा आणि RT ताठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार दत्ता जोशी यांनी मानले। कार्यक्रमासाठी मुख्य दिवाणी न्यायाधीश डॉक्टर एस खेडेकर, सहदिवाणी न्यायाधीश KT अढायके आणि सहदिवाणी न्यायाधीश AB बिरादार यांच्यासह ॲडव्होकेट उस्मान शेख, ॲडव्होकेट संतोष झालटे, ॲडव्होकेट JP मगर, विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, पोलीस उपनिरीक्षक लहुजी घोडे आदींसह सरपंच यासिन तडवी, उपसरपंच आकाश कुळवे, ग्रामविकास अधिकारी आज महिलांना एक मानाचं स्थान मिळालं आणि त्यामुळे त्या मॅडम इथं असणं आवश्यक होते। सेवा समितीच्या मार्फत प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात, डोंगर दऱ्यात जाऊन लोकांना न्याय काय, न्यायाची भूमिका काय, कायदा काय असतो याविषयी लोकांना ज्ञान असणे आवश्यक आहे। बरेचदा आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणं होतात आणि ते भांडणं झाले की आपल्याला ते कायद्याची नॉलेज नसतं, कायद्याची माहिती नसतं आणि त्यामुळे आपली फार मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते। बऱ्याच वेळ खेळत पाहतो आपण की छोटे छोटे एजन्सी सारखं म्हणतात जामीन पात्र असे दोन गुन्ह्याचे प्रकार आहेत। अजामीन पात्र जर एखादा गुन्हा घडलेला असेल, बांधून भांडणं झाली, तर त्यामुळे सुद्धा गावातील काही लोक पोलीस स्टेशनशी संबंध साधून बऱ्याच लोकांची पिळवणूक करतात, आर्थिक पिळवणूक करतात, कोट्याने केसेस दाखल होतात आपल्याला कायद्याची माहिती नसल्यामुळं आणि त्यामुळे जगायला पाहिजे आणि आपण दुसऱ्याची माणूस म्हणून कशी आठवण ठेवली पाहिजे किंवा आपण त्याच्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजे हे आपल्याला मूल्य सांगून जातं। म्हणून आदरणीय बाबासाहेबांनी जी भारतीय राज्यघटना आपल्याला दिली आहे, त्या भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं जे आपल्या देशात कायदे केले गेले ते कायदे केवळ माणसाला त्याच्या माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे आणि त्याची मूल्य जपली पाहिजे ह्या धागा पकडून हा बेसिक त्याचा गाभा पकडून सर्व कायदे केलेले आहेत। म्हणून आपण आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी जगताना कायद्याचं पालन करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल। भारतीय राज्यघटना जशी आपले अधिकार सांगते तसेच आपले कर्तव्य पण सांगते आणि ज्या ठिकाणी आपण अधिकाराची मागणी करतो त्या ठिकाणी आपण आपलं कर्तव्य तितक्याच तोडीनं पार पाडलं पाहिजे असा प्रत्येक कायदा सांगतो। कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण त्याची प्रस्तावना आणि सर्व कलमांचा जर विचार केला तर प्रत्येकानं जर कर्तव्य पार पाडली तर प्रत्येकाला त्या कायद्याच्या अनुषंगानं न्यायाची प्रक्रिया पार पाडायची आवश्यकता वाटणार नाही असं मला वाटतं। कारण जर तुम्ही प्रत्येकाचा माणूस म्हणून विचार केला आणि आपल्या बरोबरीनं वागणाऱ्या व्यक्तीला जर माणसाप्रमाणे जर वागवलं तर आपल्याला केलं, दलितांचं उत्थान केलं असा जेव्हा आपल्या मनामध्ये आपण विचार करू तर तेव्हा आपल्यासारखे नतभ्रष्ट कोणीच नाही। बाबासाहेबांनी या देशाला दलित असेल, पीडित असेल, शोषित असेल, वंचित असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, त्या प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी कष्ट घातले। बाबासाहेबांनी आपली 4 मुलं मातीमध्ये घातली आहे। बाबासाहेबांचा राजरत्न जेव्हा गेला तेव्हा बाबासाहेबांच्या राजरत्नाला कोरं कपाळ नव्हतं। रमाईने लुगडं फाडलं, लुगड्यामध्ये गुंडाळून राजरत्नाला अंतिम दिला। जो माणूस बॅरिस्टर, जो माणूस प्रदेशातून इकॉनॉमिक्स मध्ये पदवी घेतली, त्या बाबासाहेबांच्या इकॉनॉमी ऑफ रुपीजवर या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली आहे। या देशाचं रुपयाचं जे
मूल्य आहे ते बाबासाहेबांनी पुस्तक ठरवलं आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलाला मरताना कफन मिळू नये आणि एवढ्या बाबासाहेबांनी जर आपल्या खस्ता घातल्या असतील तर तुम्हाला मला मतदाराचा अधिकार देण्यासाठी जेव्हा बाबासाहेब सर्वांना मतदार घटना समितीवर चर्चा करून बाबासाहेबांनी मतदाराचा अधिकार सर्वांना मिळवला, बाबासाहेब बाहेर पडले. तसेच मार्गदर्शन शिबिरामध्ये आपल्याला वाहतूक नियमाबद्दल एक माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने थोडेफार मार्गदर्शन करेल. जे आत्ताचे पण आणि मागचे पण जे वाहतूक मंत्री जे आहेत नितीन गडकरी साहेब यांनी जे काय वाहतूक नियमांचे कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि ज्या पहिल्या काही जे दंडाची जी रक्कम होती त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी त्यांनी वाढ केलेली आहे. उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर आपण 283च्या जे केसेस करतो यामध्ये अगोदर आपल्याला 500 रुपये दंड होता, परंतु आता तुम्ही जर रस्त्यामध्ये बेशिस्तपणे जर अशी कोणत्या ठिकाणी जर गाडी कोणतीही गाडी असू द्या किंवा तुमच्या घरासाठी वापरणारे वीट रेती सिमेंट वगैरे कोणतेही वस्तू साधन वगैरे हे जर तुम्ही रस्त्यावर टाकून जर वाहतुकीस जर तुम्ही अडथळा निर्माण करत असाल तर तो कायद्याने गुन्हा होतो. यासाठी तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सांगितलेली आहे. प्रभाकर धूड आणि पोलीस कर्मचारी तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.